बच्चू कडू यांनी आज रंगपंचमीच्या दिवशी अनोखे आंदोलन सुरू केले आहे। चांदूर बाजार ते परतोळा या रस्त्यावर त्यांनी आज अनोखे आंदोलन सुरू केलेले आहे। आपण पाहत असाल की रस्त्यावर या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे अलग अलग रंगातून बच्चू कडून या ठिकाणी लिहिलेलं आहे। आपल्यासोबत बच्चू कडू आहेत, माझे आमदार। आपण जाणून घेऊ काय सांगाल भाऊ, आपण दरवर्षी अलग अलग म्हणजे होळीच्या निमित्ताने आंदोलन करतात, यावर्षी तुम्ही या चांदूर बाजार ते परतोळा रोडवर कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे अलग अलग रंगातून लिहिलेलं आहे। फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू, मतं घेतलंय पण माफी दिली नाही। म्हणजे 2000 रुपये भाव, 2000 मानधन बहीण लाडक्या बहिणीला देईल, भावाला लुटलं आणि बहिणीला दिलं, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये कर्जमाफी मात्र तशीच आहे। दिव्यांगांच्या मानधनाचा विषय 4 महिने भेटले नाही, 6000ची मागणी आम्ही करतो। शहीद परिवार असेल, गडकिल्ले असेल, याच्या मजबूतीकडे लक्ष केलं पाहिजे, म्हणून ही रंगपंचमी आम्ही जे काही हा उत्सव आहे तो शेतकऱ्याच्या कशा कामी येईल आणि म्हणून आम्ही 5 किलोमीटरची सडक रंगवून सरकारला इशारा आम्ही देत आहोत। आणि अशा प्रकारची रंगपंचमी, तुम्ही जरी रंगाची होळी खेळली असाल, राजकारण केलं असेल रंगाचं, पण आमचा बेरंग करू नका अशीच विनंती आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात बऱ्याचशा शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कर्जमाफी होणार, परंतु ती घोषणा कुठे झाली नाही। मला असं वाटतं का फक्त ती घोषणाच राहील अशी एक शक्यता आहे। आणि आता याच्यामुळं फसलं कसं का, शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतं, त्याच्यामुळे तो कर्ज भरत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या व्याजमाफी भेटणार नाही। दुहेरी हत्याकांड जसं असतं तसं दुहेरी हत्या करण्याचं काम सरकार करत आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना लागू करणार आहे, तो सुद्धा लागू केला नाही आहे। तो तर दिलाच नाही, उलट असलेल्या बहिणीचं नाव कमी करण्याचं काम महापाप सरकारनं केलेलं आहे। तर हे होते माझे आमदार बच्चू कडू यांनी आज होळीनिमित्त हे अनोखे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। मी किरण ओले, जनविकास न्यूज, अमरावती।